आंबेडकर, राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, माजी जाऊ संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, संत सेवालाल, संत बसवेश्वर आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य भिजवलं, या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझा मानाचा मुद्रा आणि त्रिवार अभिवादन. आज गुंदा तालुका लोणार येथे होत असलेल्या ओबीसी जातनिहाय जनगणना जनजागृती अभियान सभा, या सभेला मंचावर प्राध्यापक लक्ष्मणराव हाके, या भागाचे नेते विनोद भाऊ वाघ, भटोळे मामा, बजरंगी सानप, बलविंगी बारगजे, पावरी शिरसाट, मोहन आगाव, केशवजी तांदळे, किशोरजी चौधरी, महेश चौथे आणि या भागाचे आमचे नेते श्यामभाऊ राऊत असतील, या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय, असे या गावातील पुरुषोत्तमजी केंद्रे, गिलवरकर सर, जयदत्त येऊन, पुरुषोत्तमजी येऊन, केशवराव फुके, लक्ष्मणजी भुजबळ, सुरेशराव काळे, अभिमन्यू येऊन, गजानन तिरके, राधेश्याम तिरके, संजय नागरे, जयदेव तिरके, चिंतापन लवारे साहेब, या भागातील सर्वच खरं तर ओबीसी चळवळ म्हटलं की गर्दी थोडीफार कमी जास्त असली तरी आपल्याला दाखवावं लागते. प्राध्यापक स्वर्गीय हरी लडके सरांच्या विचारानुसार डोके कमी असले सगळं तरी चालतील, पण डोक्यात येणारे लोक असले पाहिजे, विचार डोक्यात घेऊन ते पुढे नेणारे लोक असले पाहिजे. कारण फक्त गर्दी इथं ऐकून घराजवळ शांत असण्यापेक्षा चळवळीतले लोक ही चळवळ मोठी करण्याचं काम करत असतात. आज हा ओबीसी जाती हा जनगणनेचा लढा का सुरू करावा लागला? गेल्या शेकडो वर्षापासून ओबीसीची जाती हा जनगणना होत आहे. कुत्र्याची गणना होते, मांजराची होती, गुरा जनावरांची जनगणना होते, परंतु ओबीसी समाजाला बोललं जात नाही. ओबीसी समाज किती आहे ते सांगितलं जात नाही. आपल्याला सांगावं लागलं त्या भारतातल्या राज्यकर्त्यांपेक्षा इंग्रज चांगले होते. इंग्रजांनी केली ओबीसीची जातनिहाय जनगणना अनेक वेळा केली. शेवट ओबीसी समाजाची आपण जनगणना केली पाहिजे, ओबीसी समाज मोठला पाहिजे. 19 या देशामध्ये 52% असणारा ओबीसी समाज, 52% म्हणजे कमी नाही, अर्ध्यापेक्षा जास्त आहोत आपण. आणि 1931 ला जर 52% असं तर आज समाजामध्ये 55, 60, 65% आपण असलं पाहिजे. परंतु या राज्यामध्ये 10%, 12% महाराष्ट्रात आहोत. या राज्यामध्ये 12, 12.5 कोटी जनता. मग ते डॉक्टर काय म्हणतो, आम्ही या राज्यामध्ये 7 कोटी आहोत, 6 कोटी आहोत. स्वाभाविक आहे. ओबीसी कुठे आहेत, एससी कुठे आहेत, एसटी कुठे आहेत, मारवाडी, जैन, मुस्लिम हे कुठे आहेत? एकटे जर एक जर 6 कोटी 7 कोटी असते प्रकार चाललेला आहे. आणि राज्य सरकार सुद्धा कुठेतरी झुंडशे आणि काहीतरी दबावपणाला प्रभावी करून, आणि खरं तर राज्य सरकारने आता मला असं वाटतं सेटलमेंट सुरू आहे. त्यांनी बांधायचं राज्यातले आमदार खासदार त्याच्या बाजूला, सगळे मराठा समाजाचे आमदार खासदार त्याच्या बाजूला समर्थन करतात आणि त्याच्या दबावाला बळी पडून राज्य सरकार तिथं जाऊन ते मागं ते जे करायचे मागं ते त्याला देण्याचं काम करायचं. त्यामध्ये मागास असणारा माझ्याकडे विधान 11 गुंठा जो समाज अनेक वर्षांपासून राजसत्तेपासून मागास आहे, राजसत्ता असेल, आर्थिक कृती असेल, सगळ्या गोष्टीमध्ये मागास असणाऱ्या ओबीसी समाजाला
विचारात न घेता ओबीसी समाजाचा विचार न करता त्यांना माहिती देण्याचं काम सुरू आहे. आपण सरकार जाती भांडण निर्माण करण्याचं काम सुरू केलं. महाराष्ट्रात घात झाले, वंदनासोबत झाले, बंगारासोबत झाले आणि भूकर साहेबांना टार्गेट केलं, धनंजय मुंडे साहेब पंकजाबाईंना टार्गेट केलं, पडवळकरांना टार्गेट करता बोलून त्याला टार्गेट केलं जातं. जे ओबीसीच्या हक्क अधिकारांची लढाई खबर घेऊन जाण्याचं काम करतात. आमचं सरकार हरवलं जातं, आमच्या गाड्या फोडतात, घराजवळून बाहेर जाण्याचं काम केलं जातं. परंतु हे बघा, आम्ही घाबरणारे लोक नाही आहोत. असे पाठीमागून कोणी हल्ले करत या राज्यामध्ये, या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि आम्ही संविधान मानणाऱ्या लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत. आम्हाला सुद्धा गाड्या फोडता येतील, आम्हाला सुद्धा गाड्या झाडता येतील, पण आम्ही तितक्या बोगस विचारायचे नाही, तितक्या वाईट प्रवृत्तीचे आम्ही नाही. आम्ही डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान मानून आम्ही लोकशाही मार्गाने हा लढा पुढे नेण्यासाठी त्या ठिकाणी काम करतो. आज परत त्यांनी ओबीसी नेत्यांना खालच्या पातळीवर स्वीकार करण्याचं काम केलं, परंतु आपल्या एका तरी बांधवाने त्याच्या गाडीवर खडा सुद्धा मारला. त्या राज्यामध्ये फिरत असताना हाकेसरांच्या गाडीवर अनेक वेळा बरोबर काही घराजवळ गाडी गाडी दररोज फोन सुरू केले. सकाळी उठलं की शिव्या देण्याची फोन त्यांची सुरू होता. काय त्यांच्या माणसाच्या विरोधात बोलायचं नाही, आमच्या हातात काय आम्ही मागायचे नाही, आणि आम्ही जर मागितले तर मग आम्हाला शिव्या. ते किती दिवस आपण सहन करायचं, त्यासाठी आता आपल्याला एकत्र व्हावं लागणार आहे. आणि त्याचं बोट पर्याय एकच आहे की ओबीसीची जात ही जनता झाली पाहिजे. जनतेने प्रत्येक 10 वर्षाला होते, पुन्हा 10 वर्षाची एकदा जनगणना झाली की पुढचे 10 वर्ष पुन्हा आपल्याला 10 वर्षामध्ये वाट पाहत असावं लागतं. 1931च्या जनगणनेनुसार अनेक जनगणना झाल्या, पण त्याच्यामध्ये ओबीसीची जात जनगणना केली नाही. परंतु 2010-11च्या दरम्यान नाशिकचे तत्कालीन खासदार सभेमध्ये ओबीसीची जात जनगणना व्हावी म्हणून मागणी केली आणि त्या मागणीला लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मोठे साहेबांनी कुठल्याही पक्षाचा विचार केला नाही, पक्षाच्या नेत्याला विचारलं नाही, पक्षाच्या विरोधात त्या सर्व नेत्यांनी बोट बांधले आणि शेकडो खासदारांची तिथं फळी तयार झाल्याने लोकसभेला ठराव घालण्याचं काम केलं. आमच्या ओबीसीची जात ही जनगणना केली पाहिजे. त्यानंतर मनमोहन सिंग सरकारने ओबीसीची जात या जनगणना करण्यास परवानगी दिली आणि जनगणना थोड्याफार प्रमाणात सुरू झाली. परंतु 2014ला सरकार बदललं आणि तेव्हापासून पुन्हा ती गुंतवणूक ठेवण्यात आली. तर त्यानंतर 2021 ला जनगणना भरण्यात आली. राहुल गांधी म्हणाले 2024 ला आमचं सरकार आलं केंद्रात आणि देशातील ओबीसीची जात या जनगणना करून ओबीसी नावे बोलण्याचं काम करून ओबीसीचे आकडे आणि समाजासमोर आलो. त्यानंतर अमित शहा म्हणाले सरकार आमचं करणार आहे आणि आम्ही ओबीसीची जात या जनगणना करणार आहे. परंतु जनगणना सुरू झाली, परंतु जात या जनगणना नाही. जनगणना सुरू झाली नाही, परंतु ओबीसी जातीचा त्यामध्ये कॉलमच नाही. त्यामुळे तुम्ही ओबीसीची आमची जात या जनगणना करा ही तुम्ही घोषणा केली की तुम्ही मागणी पूर्ण केली पाहिजे. तुम्ही जे बोलला की तुमचं आश्वासन पूर्ण करण्याचं काय केंद्रातील मंत्री अमित शहा यांनी केलं पाहिजे, मोदी साहेबांनी केलं पाहिजे. निवडणूक आयोगाचे मंत्री आपल्याला बैठक सुद्धा बोलतो, आपल्याला मोठे पण केले ओबीसीला नाही. सरकार तुला असतो ओबीसीला फसवण्याचं काम. ओबीसी आपला निवडले की ओबीसी बदलला पाहिजे आणि आपल्याला फक्त छोट्या समाजातला नेता आहे, छोट्या समाजातला माणूस आहे, नक्कीच ओबीसी आपल्या डीएनए म्हटल्यानंतर ओबीसीला न्याय दिला जाईल. परंतु आज राज्य सरकार अस्थिर करायला राज्य सरकारबद्दलच काही मंत्री तिथं जरंगीला ताकद देत आहे. एकनाथ शिंदेचे अनेक मंत्री एकनाथ शिंदेचं पाठवण्याचं काम करतात. एकनाथ शिंदेला त्यांचं अस्तित्व संपवायचं, एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री होण्याचे प्रयत्न करतात. आपल्याला या आठवणीत ठेवावं लागेल, एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना ओबीसीचं अस्तित्व संपुष्टात आणण्याचं काम केलं आणि राज्यसभेत ओबीसीचं अस्तित्व संपवण्यासाठी एकनाथ शिंदे वारंवार मंत्र्यांना पाठवतात आणि त्या
अंतरवाडीच्या बोकाला रसद देण्याचं काम करतात, ताकद देण्याचं काम करतात, उपोषण करायला लावतात, आंदोलन करायला लावतात आणि त्यामुळे राज्य सरकार अस्थिर होऊन कुठेतरी तुमची ओबीसीची जात नियोजन देण्याचा विचार होत नाही. तुमच्या बोगस ज्या गावामध्ये छोटा समाज असतो त्या गावामध्ये आपल्या माणसाला जर एखाद्या ओबीसीची सरपंच समाजाचं आरक्षण सुटलं तर आपल्या त्या लोकांना जाणतो त्यांची इच्छा नसताना सुद्धा तिथं सरपंच करावं लागत होतं. परंतु आता तर त्यांच्याकडून प्रमाणपत्र किंवा आमच्या गोरगरिबाला कोण सरपंच करणार, कोणत्या कुंभार समाज, सुतार समाज, लोहार समाज, नाली समाज, कुरव गोसावी त्या समाजाला फक्त ग्रामपंचायत सदस्य होण्याचं संधी मिळत होती. परंतु आता ती बांधवांना संधी मिळणार नाही, ती संधी संपलेली आहे. आपण राज्य सरकारला भांडण्याची वेळ आहे, केंद्र सरकारला भांडण्याची वेळ आहे आणि त्याला एकच पर्याय ओबीसीची जात नियोजन करा. आधी नाही तो कमी नाही. ओबीसीची जात नियोजन केली आकडेवारी समोर आल्याच्या नंतर जितकी संख्या झाली उतकी हिस्सेवारी उतकी वयस्क असेल किंवा तिजोरीत असेल. तिजोरी सुद्धा तुम्हाला पैसा तुमच्या आकडेवारीनुसार कुठली तरतूद नाही, कारण की तुमचा आकडा समोर नाही. राज्यामध्ये 29 मुख्यमंत्र्यांपैकी माझ्यामध्ये 24 तरी मग मुख्यमंत्री त्यांचे झाले 24-25. राजकुणी जे दुसरे झाले ते तरी त्यांच्या प्राणाखाली आपल्याला त्यांच्या विचाराने काम करावं लागलं. म्हणजे राज्यात मुख्यमंत्री जास्त त्यांचे, खासदार त्यांचेच, आमदार त्यांचेच जास्त, मंत्री सुद्धा आजच्या मंत्रिमंडळात त्यांचेच जास्त. आणि अंतर्वाडीचे बोर्ड काय म्हणतो, तुम्ही मराठा मंत्रालय स्थापन करा. कशाला करा? सरकार तुमचं, मंत्री तुमचे, सगळं तुम्हाला आमदार सरकारची विकास महामंडळाला बरोबरच निधी त्यांच्या तरुणांना एक तरुणाला 30 लाख रुपये बिलव्याची कर्ज देत आहे. आणि ओबीसीच्या अनेक महामंडळ आहेत ना, एकाही महामंडळाला दिली नाही. ओबीसीच्या महायुतीला पैसा नाही, त्यांच्या साथीला भरघोस पैसा, त्यांच्या विद्यार्थ्यांना शेवटच्या सुरू त्याला माहिती द्यायचं, त्याला इडोली असताना मी जाऊन प्रमाणपत्र काढून आरक्षण लोक आरक्षण लागण्याचं काम करताय. आणि आता काही लोकांनी एससीबीसी मधून आरक्षणापूर्वी घुसलेले आहे आणि आता सुद्धा ओबीसी मध्ये सुद्धा जिथं संधी भेटल तिथं घुसण्याचं काम करायचं. काही पोलीस पाटील भाज्या घालायची जिल्ह्यामध्ये त्यापुढे सुद्धा पोलीस पाटलांच्या जागा ओबीसीच्या राखीव जागा त्या लोकांनी घेतली होती. जर हे कुठाने झाले नसते, जर हे प्रमाणपत्र वाटप झाले नसते तर ओबीसीच्या जागेवर ओबीसीचं पोलीस पाटील झाला असता. परंतु पोलीस पाटील सुद्धा आमची हिसकावून घेतली, सरपंच हिसकावून घेतलं, ग्रामपंचायत सदस्य हिसकावून घेण्याचं काम सुरू आहे. पंचायत समिती, जिल्हापती सगळे हिसकावून घेण्याचं काम सुरू आहे. पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिकेमध्ये पिंपरी चिंचवडला 30 नगरसेवक ओबीसीच्या जागेवर मिळाल्याचे निवडून आले. पुणे महानगरपालिकेमध्ये 31 ओबीसीच्या जागेवर करण्याचे निवडून आले. परभणी जिल्हा परिषदेमध्ये 11 जिल्हा परिषद सदस्यांपैकी ओबीसीच्या राखीव जागांपैकी 8 जिल्हा परिषद सदस्य मराठ्याचे ओबीसीच्या जागेवर निवडून आले. ओबीसीचं काय सभागृहात राहते नाही कोणी, ओबीसीचे प्रश्न आहेत ओबीसीच्या हातात काय बोलण्यासाठी कोणी ठेवायचंच का नाही. म्हणजे आरक्षण कुणाला हवं असतं त्यांचं, याला जो समाज राजकीयदृष्ट्या मागास असतो, सामाजिकदृष्ट्या मागास असतो, आर्थिकदृष्ट्या मागास असतो, शैक्षणिकदृष्ट्या इथं काय चाललंय की सामाजिकदृष्ट्या मागास आहे, जे राजकीयदृष्ट्या मागास आहे, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, आर्थिकदृष्ट्या मागास आहे, यांचं सगळं जोडवरून घेण्याचं काम चाललंय. आणि कोणी जे सक्षम आहेत त्यांच्याकडे सगळं आहे. या राज्यातील 80% संपत्ती त्या प्रस्थापित मराठ्यांकडे आणि राहिलेल्या 20% या गाववाड्यातील आठवड्यातील जातीची 12 बोलीचा आकार होता. तर ओबीसी, एससी, एसटी, मुस्लिम या लोकांकडे 20% आणि यांच्याकडे 80% या राज्यातील संपत्ती. आणि एका म्हणतात आमच्या गरीब लेकर भारत, आमच्या गरीब लेकरांना आरक्षण पाहिजे. पण आमचे काय पोटरेल का? तुमचे लेकर आमच्या पोटरे, आमच्या लेकरांना आरक्षण लागतं ना. की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एससी आणि एसटीच्या अगोदर ओबीसीचं कल्याण व्हावं, ओबीसीला कुठेतरी प्रतिनिधी मिळावं, ओबीसीला शैक्षणिक आणि शिक्षणात आरक्षण मिळावं, राजकीय प्रतिनिधित्व मिळावं, त्यासाठी 340 सर्वात आधी बनवलं. त्या महामानवांच्या आशीर्वादाला आपण इतर गावं पण ते करून संपवण्यासाठी तिकडून कर्नाटक मिळालेला आहे तो संपवण्यासाठी सगळ्यांनी काम केले. आपण
पुढच्या पिढी आपल्याला विचारते यावेळेस तुमचं आरक्षण सपोर्ट होतं, ज्यावेळेस ओबीसीचं अस्तित्व संपत होतं, ज्यावेळेस एकनाथ शिंदे सारखा जातीवादी मुख्यमंत्री ओबीसीच्या विरोधात षडयंत्र निर्माण करून हा प्रश्न आपल्याला येणाऱ्या पिढ्या विचारतील. त्यामुळे बांधवांना आपण जागृत झालं पाहिजे, हा लढा आपण माझ्यावर घेतला पाहिजे. आपल्यासाठी कोणी त्यांच्या बरोबर येणार नाही, त्यांच्यामध्ये कोणी दोघांची त्यांची चौकशी सुरू होते. विशेषतः ओबीसीचा नेता बोलले की त्याला टार्गेट केलं जातं. तुम्ही काही नाही, तुम्ही भुजबळ साहेबांना टार्गेट केला, यावेळेस पण तसा निर्णय दाखवला नाही. यावेळेस करतोच. त्यानंतर धनंजय मुंडे साहेबांनी असा जर बोलत तर टार्गेट केलं जातं. त्यामुळे नेते बोलत नसतील, नेत्यांना गोष्टीचा धडा वाटत असेल, कारण की आपण झोपलेले बोलून आपल्या नेत्याला वाटतं आपला समाज झोपलेला आहे, आपण आपण शांत राहावं, आपण कशाला मुंबई करायची. पण आम्हाला काय, आमची काय चौकशी होणार नाही किंवा आमचं राजकीय पद पण हिशोब देणार नाही. जनतेने घालून दिला चौकशी लागली लागू लागून का परंतु आम्ही ओबीसीच्या हक्क अधिकाराची लढाई, ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी बोलत राहू आणि येणाऱ्या काळात ओबीसीचा जागृत होऊ, हा लढा मोठा करायचं काम करू. हे मला खूप वाचत करावं लागणार आहे. ज्याप्रमाणे 12% असणारा समाज कुठे आम्ही 7% आहोत आणि लाख लोक 50,000 लोकांची सभा घेतली तर ती सांगतात 50 लाख लोक आले होते. आपण पण आहोत, आपण एकत्र आलो पाहिजे. येणाऱ्या काळात घराला मोठा करायचा होतं, त्याला आपल्याला ताकद दाखवावं लागणार आहे. त्यांचे 50 हजार आले तर आपले त्यांच्यापेक्षा 10 कोटी लोक आले पाहिजे. त्यांचे 50 लाख आले आपले त्याच्यापेक्षा 10 कोटी लोक आले पाहिजे. आणि हे आपल्याला करून दाखवावं लागलं. नंतर आपल्याला असं फिरवलं नाही, आमच्या ही मुलं बने ती मुलं बने, त्याचं काय करू नाही, त्याचं काय करू नाही. आम्ही सर्वस्व आणि असं काय म्हणतात आम्ही देणार आहोत. देणार आहोत त्या भिकाऱ्यावर कशाला आरक्षण मागायचं? देणारी पुढे मागत असतो काय आम्ही वाजवा म्हणायचं त्याला, त्याला पाठी म्हणायचं असं तर त्यांनाच पाहिजे. ते कसं झालं लोकशाही कायद्याची भेटत असतं ते घेता येतं. आज राज्यामध्ये आता त्याने हा क्वेश्चन सुरू केलं ते फक्त बोगस नोंदी वाटप तुम्ही प्रमाणपत्र वाटप झाले, हे प्रमाणपत्र व्हॅलिड करून मिळाले पाहिजे. प्रशासनावर दबाव टाकायचा ते कारण पडताळणी समिती करते, टिकणार नाही. पडताळणी समिती तुमची भाग होणार आहे. पडताळणी समितीवर प्रेशर करायचा, मंत्रिमंडळाचा प्रेशर करायचा. आता तुमच्यावर बातमी काढली आणि ओबीसी संघाला उपरोक्त अधिकारी समजण्याची लागली त्याची चौकशी लावली नाही भाऊ काय कोणती प्रमाणपत्र वाटप नाही. आणि नेमकाच नंतर पूर्णपणे जेव्हा तुमची नोंदच नसेल तर तुम्हाला कोणती प्रमाणपत्र भेटत पडू म्हणजे फक्त दादागिरी करायची, घोटाळे निर्माण करायचे आणि सगळं हुसकावून देण्याचं चाललंय. त्यामुळे आता आपण ओबीसीची क्रांती करण्यासाठी आपण एकत्र याय. तुम्हाला नाही पाहिजे की आता काय सगळ्या तरुण वर्गाला माहिती कंट्रोल जनता क्रांती हा जनतेचा रोज त्या कंट्रोल जनता क्रांतीच्या प्लॅन पाहायला आला. अगदी 2 ते 3 दिवसाच्या कंट्रोल जनता क्रांती 3-4 कोटी घरून बनवले. फक्त कंट्रोल जनता क्रांतीच्या माध्यमातून राज्यभर चर्चा होत होते. पण तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या फोनमध्ये अँड्रॉइड फोनमध्ये 7 तारखेला तुम्हाला ओबीसीच्या जात न्याय योजना झाली पाहिजे. सर्वस्व टाकायचं आमची जात न्याय योजना झाली पाहिजे. आम्हाला कळाली पाहिजे. सोशल मीडियावर फोन असेल सकाळी टाकलं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. ज्याला बोलतायचे त्यांनी व्हिडिओ काढून रील काढून टाकले पाहिजे आणि राज्य सरकारला केंद्र सरकारला कळवलं पाहिजे. सगळ्यात फायदा झाला आहे आणि जात न्याय योजना करण्याची मागणी करतो. आपण प्रत्येक गोष्टीला व्यक्त होत आलो तसं की राज्य सरकार केंद्र सरकार होतं आणि ओबीसीची जात न्याय योजना होईल. आणि जर आपण शांत होतो की योजना होणार नाही, पुन्हा 10 वर्ष आपल्याला असंच थांबावं लागलं. पुन्हा 10 वर्ष पुन्हा कोणाचं सरकार येतं ते कोणत्या करायचे सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आपण ताकदीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त व्हा. आपल्या पाहुण्या राहायला सांगा तुम्हाला सुद्धा काय घ्या, त्या सुद्धा प्रक्षेपण करत राहा आणि
बोलतो आणि त्या मंडळाची मंडळी आम्हाला बोलावलं ओबीसी समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं तर सर्व संविधान समितीला त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या येणाऱ्या काळात आपण सर्व काम केलं आम्हाला निकाल बोलवण्याचं काम करू असं व्यक्त करतो. धन्यवाद. जय ओबीसी, जय भीम, जय संविधान.